आता आवाज कसा आहे सांगा. कधी न खाल्लेली फराळी मिसळ जबरदस्त बाई. नागपुरा अजिंक्याने त्याचं सांगितलं, त्याला जे काय सांगायचं होतं ते. पण मेन मालक चॅनलचा इकडे हा, त्याला विचारा, त्याचा ऐका. ये तो कभी कभार आएंगे मेहमान जो है, परमानेंट तो मैं ही हूँ, मेरे को तुमको देखने गया लाला. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आवाज कसा आहे सांगा. एकदम खणखणीत ना मिलियन बाई. हा आवाजच लास्ट ब्लॉग मध्ये हरवला होता. म्हणजे आवाज होता पण तो बुलंद आवाज करण्यासाठी माईक घरी विसरलो होतो. सो आज आपण आलोय चर्नी रोड गिरगाव मध्ये. गिरगाव आपल्या मराठमोळा गिरगाव. तो आज आपण आलोय गिरगाव मध्ये फूड ब्लॉग करण्यासाठी. आणि तुम्ही मला बरंच काही सजेस्ट केलेलं आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग मी खास गुढीपाडव्यासाठी करतोय. आणि माझ्यासोबत आज परत एकदा अजिंक्य आहे. ओ ये. आता अजिंक्य का असतो आपल्या सोबत, आता हा त्याचा सेकंड ब्लॉग आहे आपल्या सोबत. तर सॅटरडेला त्याला ऑफिस मधून सुट्टी असते. सो भाई को पूछता हूँ, अगर भाई का होकार आरती मेरे को जवाब आया तो भाई आ जाता है. सो लेट्स गो, ट्राय करूया आपण इकडच्या एक एक गोष्टी. आणि मी तुम्हाला पचवत नाही बसणार आहे भाई, कारण मी काय कोणता शेफ नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये सांगायला की भाई याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये ते. मला जेवढं नॉलेज आहे मी तुमच्या जवळ ते सांगणार. पण आपले जीभ महत्वाचे. जिभेला टेस्ट आवडली की भाई विषय संपला. आपल्याला जी गोष्ट आवडते तिथे आपण सारखं सारखं जातो, जी गोष्ट नाही आवडत तिथे आपण ढुंकून पण बघत नाही. बस एवढाच विषय. तुम्हाला त्या गोष्टी मी सांगणार आहे काय काय खायला पाहिजे. असं तर तुम्हाला खूप नॉलेज आहेच, मी स्वतः नवीन आहे असं मी बोलू शकतो. आता हे इकडचं चर्नी रोडचं स्टेशन आहे आणि स्टेशनला लागूनच ना इथे खाऊ गल्ली आहे. या साईडला तुम्ही बघता इथे पण मिळतं बरंच काय 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 गोष्टी. पण भावाला नॉलेज आहे. अजिंक्य कुठे जायचं पहिलं बोरकर वडापाव आहे इकडे जवळच. आपण आता पुढे जाऊया. पहिलं बोरकर वडापाव एकदा ट्राय करूया. ओरिजिनल जे तुला पियुष भेटेल ना ते तुला प्रकाश मध्ये बघ, कारण का पियुषची सुरुवातच प्रकाशने केली आहे. 100 वर्ष म्हणजे खूप जुना आहे प्रकाश. दादरचा प्रकाश आणि हे होतात सेम. हे नॉलेज काय येत आहे माहितीये का बाहेर, कारण लालबागचा माणूस आहे म्हणून. कळलं का. आपल्यासारख्याला नॉलेज नाही येणार जे एकदमच त्या साईडला राहतात ना. हा, इथून त्या साईडला शिफ्ट झालेले त्यांच्याकडे ते नॉलेज असेल. लेकिन दोस्तो मैं कौला है तो मेरे से क्या ही उम्मीद रखोगे. आणि हा पहिलाच पार्ट आहे, कारण एका व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर नाही होणार. सो दॅट्स वाय आपण 2 3 4 5 जितना चाहिए उतना करेंगे. भाई भी इधर ही है, मेरा चॅनल भी इधर ही है और तुम व्यूअर्स भी इधर ही. जाऊया. आज मला जास्तीत जास्त मराठी बोलायचंय कारण मी गिरगाव मध्ये. तो तोडेल भाऊ मला. गंगूबाई का काहीतरी आहे ना काय मिठाई वाले, त्यांच्याकडे तो पेढा भेटतो ना ओरिजिनल, ताजा पेढा भेटतो. काय बोलतोय. आज आपल्याला रात्र झाली तरी चालेल, कारण भाई तुम्हाला माहिती आहे ऊन. आणि माझा काय, मी तर त्यातल्या त्यात जास्त वीक असल्यामुळे मला जरा जास्त त्रास होतो उन्हाचा. लक्ष्मीकांतचा चित्रपट. सो त्याच्यामध्ये त्याला कसं असं लाल कलर दिसला की त्याची पावर ढिली होते, तसंच मला ऊन दिसलं की माझी हालत खराब होते. हा तो एरिया आहे गाईज. आता पुढच्या 4 दिवसांनी म्हणजे 19 तारखेला इथे गिरगावचा पाडवा होणार आहे, म्हणजे शोभायात्रा. भाई हा जो पूर्ण 4 रस्ता दिसतोय ना, हा दिसणार पण नाही. अख्खा मराठी क्राऊड इथे येतो, आपला अख्खा मराठी क्राऊड भाई. आणि ते बघायला एवढं भारी वाटतं ना, सगळं कलरफुल असतं. म्हणजे देखण्यालायक आहे, कारण मराठी संस्कृती इकडे आपण दाखवली जाते. तर यांची मराठीची ताकद आहे भाई. इथे पाय ठेवायला पण जागा नसते. आणि मी गेले 2 वर्ष इकडे या पाडव्याला येतोय. सो तेच बोलत होतो, मी गेले 2 वर्ष इकडे येतोय गिरगावच्या पाडव्यासाठी. आणि भाई यावेळेस पण येणार आहे. फुल एकदम मराठी वाई भाई. आणि सगळे वेगवेगळ्या पोशाखात असतात. आणि फायनली तो हे आहे पणशीकर. सो इथे पण मे बी आपण आलो तर 100% येऊ. आणि ते पेढेवाले आहेत ना. हा तेच लेफ्टला तिकडे जे विनय हॉटेलला जातो ना. हा तिथेच लेफ्ट. त्याचं नाव काय बरं, चांगलं नाव आहे, आयडियल चिवडा. आयडियल चिवडा नाही ते बाई दुकान आहे बघा जुनं पेढेवाले, मावा पेढे भेटत. हा बरोबर, तेच आयडियल. आणि हा सांडूवाला. चला बाजूला सांडू एक आहे. वडापावच्या दुकानावरच एकदम काय बोलतात, गाडीचा प्रवास काहीच नाहीये. एकदम फ्रेंडली काका बोलू शकतो आपण. 100% सारखी अवस्था आहे.
काय ते स्थिर उभं राहिलं नाही तर पाय पण नाही. तुम्ही राहायला तिथंच सर हो चिंचपोकेलाच आहे. म्हणजे बरोबर तिकडचे हो रहिवासी आहेत. हो रहिवासी, प्रॉपर रहिवासी. प्रॉपर रहिवासी. आणि हे लालबागच्या गणपती हे गणपती हे मीरा रोडला राहतात. गाईज गिरगावच्या गल्ल्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. इकडे जुन्या जुन्या चाळी पण आहेत ज्या 100 वर्ष जुन्या आहेत, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा. आता त्याच्यासाठी माहिती आपला भाईच देईल, कारण मी जर काय बोललो आणि एखादा शब्द इकडचा तिकडे झाला तर तुम्ही मला ना वरवंट्यावर घ्याल. आता तुम्ही जर आजूबाजूला बघत असाल, ह्या सगळ्या चाळे सिस्टम आहेत ज्या मराठी लोकांची एक काय म्हणतात एक खूण आहे की तिथे सगळी लोक मराठीत लोकवस्ती आहे. खरं तर गिरगाव म्हणजे हे आणि मराठी परंपरेचा माहेरघर आहे. पहिली मुंबईत सर्वात जुनी लोक म्हटली जातात ती म्हणजे एक कोळी लोक आणि दुसरी पठारे प्रभू. ते पठारी प्रभू आणि कोळी लोकांचं पहिलं स्थान इकडेच आहे मुंबईत, गिरगाव. काय भारी लुक देतोय दोन्ही साईडने मस्तपैकी. ऍक्च्युली विषय असा आहे की आपण आता संध्याकाळच्या वेळेला आलोय, त्याच्यामुळे हे सगळं उजेड वगैरे जाणार आहे. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर हे जुनं गिरगाव दिसतंय आणि एक्झॅक्ट समोर दिसतंय ते नवीन गिरगाव. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला दोन्ही हे बघायला सिच्युएशन बघायला भेटतंय. गगनचुंबी इमारती आहेत समोर, आजूबाजूला जुन्या चाळ सिस्टम आहेत. हे बघ इथे आतमध्ये बघ, वाव कसलं भारी आहे. पण चाळच आहे वरच्या साईडला, तिथं पूर्ण एंट्री अशी आहे, शिड्या वगैरे भारी आहे, मस्त रे भाई. एक तर आपल्यासारख्या लोकांना आहे ना असं एखाद्या पिक्चरमध्ये बघतोय की काय असं वाटेल. आई शपथ मित्रांनो, हे आहे समोरचं आहे, हे हा हा बंद आहे यार. काका हे बोरकर वडापाव कधीपासून बंद आहे की आजच बंद आहे? अच्छा आगे वाले से. गाईज आम्ही इथे आलो होतो, पण त्यांनी सेकंड जो मार्ग सांगितला आपल्याला की या रस्त्याने आतमध्ये जा, बट ते बंद आहे. मे बी आज बंद आहे की कायमचं बंद झालं ते नाही माहिती. जर तुम्हाला माहित असेल तर ते सांगा. तर आता आपण कुठे चाललोय नेक्स्ट? विनय. आपण सगळ्यात पहिले गेलो होतो बोरकर मध्ये. फर्स्ट स्पॉट आपला बोरकर होता, बट ते दुकान बंद होतं. तर आपण त्याच्या जागी पहिला स्पॉट आपला विनय हेल्थ या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. आपला पहिला स्पॉट आहे आणि तिथली मिसळ फेमस आहे असं तुम्ही मला सांगितलंय. पुणेरी मिसळ मागवलेली आहे. मिसळ बघितलंय की माझं पान हरवतोय मी. तुम्ही बघताय बाहेर बरेच लोक आहेत ना, त्यांच्या टेबलावरती मिसळच आहे. फॅमिली सुद्धा आले, प्रत्येकाने सेपरेटली मिसळ घेतलेल्या आहेत. बाई बऱ्याच पद्धतीच्या मिसळ इथे मिळतात. कलर बघा मिसळचा ऑरेंज टाईप आहे, अगदीच लाल नाहीये, वरतून फ्रेश. भाई कांदा बघितला ना, कांदा बघूनच कळतो एवढा फ्रेश आहे. आणि कोथिंबीर टाकलेली आहे, छान असा फुल भरून बाउल दिलेला आहे, तो आपण ट्राय करूया. आणि महत्वाचं म्हणजे याच्यात बटाटा टाकलेला आहे. बाई बटाट्याची भाजी असते ना, त्यातला बटाटा टाकलेला आहे. आणि शेव बघा ना, शेव जाड आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. आणि रस्सा पण आहे ना, रस्सा असा ग्रेव्ही सारखा रस्सा आहे, पातळ रस्सा नाही, गरम मसाला टाईप दिसतोय. आणि वाल आहेत भाई, वालाचं भिरडं टाईप असतं ना, ते आहे. बरोबर ना का? अच्छा अच्छा. सो ही वालाची मिसळ, चिवडा आणि शेव, गाठिया नाही, गाठ शेव चिवडा. ते हे याच्यामध्ये काय बोलतात पोह्याचं. सो तुम्ही जर बघाल ना, इथे पोह्याचा चिवडा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते बोलले जसं की मिसळमध्ये पहिल्यांदाच बघतोय मी की बाई पावट्याची उसळ आहे. हे युनिकनेस आहे. ऍक्च्युली मी इथे पहिले मिसळ खाल्ली होती एकदा, ही सेकंड टाइम खातोय. पण आता तुम्हाला खरं तर चव सांगायची. जेन्युन ना भाई, जेन्युन एकदम. माझं पर्सनल वक्तव्य आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. चांगलं तर चांगलं, नाही आवडलं तर 100% नाही, त्यात काय वाद नाही. तिची जी ग्रेव्ही आहे ना छान आहे. आणि कांदा वगैरे पण त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर लागतोय, कुरकुरीत लागतोय एकदम. मध्ये मध्ये पावट्याचा वगैरे ती शेव पण आहे, जाड लागते ती. पण एक गोष्ट आहे की थोडं गोडच लागतं. सो हे मला मागे पण वाटलं होतं जेव्हा मी फर्स्ट टाइम इथे मिसळ खाल्ली होती. ते गोडसपणा का लागत असेल माहिती आहे का? ते गोड चिवडा आहे ना त्याच्यामध्ये पोह्याचा, त्याच्यामुळे लागत असेल. म्हणजे ओव्हरऑल ठीक आहे, चांगले प्रेझेंटेशन वाईज, पण तेवढी नाही आवडली मला. कारण मी ऑलरेडी मिसळ खाल्ल्या, म्हणजे जवळजवळ खाल्ल्या, असं भरपूर नाही बोलू शकत पण खाल्ल्या. सो माझ्यासाठी 2 मिसळ ज्या आहेत त्या अजून पण टॉपलाच आहेत. एक तर विले पार्लेची आणि एक तर विरारची जी मिसळ आपण खाल्ली होती शेतकरी ढाबावाली.
अजूनपर्यंत थोडी मिसळ मला मिळाली नाहीये, बट ही जी मिसळ आहे ना ती आम्ही मगाचपासून बघतोय इथे, म्हणजे नॉर्मल ग्रुप एजवाले तरी येतातच आहेत, त्यातल्या त्यात वयस्कर मंडळी पण आहेत. सो त्यांचा डोक्यात विचार ठेवून ही मिसळ अशी थोडीफार केली आहे, जेणेकरून अगदीच तिखट पण नको लागायला. सो थोडासा मीडियम वगैरे अशा टाईपची ही मिसळ आहे, तुम्ही ट्राय करू शकता. तरी पाहिजे असेल ना. अच्छा, काकाने आपल्याला तरी आणून दिलेली आहे. थोडासा एक तिखटपणा त्या मिसळमध्ये तिखटपणा जर पाहिजे असेलच तर मग अरे भाई साहब, थांब 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 थांब, अगं बाय ग गेलास. सो आपण तर्रीच पहिले एक टेस्ट करून बघूया, कारण युजली तर्री आहे ना खूप तिखट असते. सो तर्री टाकून पण काय उपयोग नाही गाईस, असं माझं पर्सनली मत आहे. बट तर्री पण गोडच आहे थोडीशी. अजिंक्यला पोहे मनापासून आवडतात. आपल्या ब्लॉगचा भाग नाहीये पण दाखवतोय मी. ते पोहेचा तुम्ही बघाल ना, याची कन्सिस्टन्सी एकदम असे नरम आहे, सॉफ्ट आहे. रुके सुके बोलतात ना तसं नाही, त्याला बघा एकदम असं तेल तेल पण दिसतंय. अभी आपण टेस्ट करके बताते है. गाईस पोहे एक नंबर. पोहे तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी यांचं इथे मेनू कार्ड बघितलं, मराठमोळा विनय, बरं त्याच्यामध्ये पण 33 प्रकार आहेत बाई, आणि प्रॉपर सगळं मराठीमध्ये मेन्यू दिलेलं आहे. इथे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. आणि दक्षिणमुखी विनय, वराळी विनय, जैन विनय, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी इथे दिलेल्या आहेत. विनयची मिसळ तर आपण खाल्ली, ओके ओके होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भाई इथले पोहे तर त्याने घेतले होते, कारण त्याला पोहे आवडतात. तो बोलला की मध्यरात्री मला कधी उठवलं ना पोहे खाण्यासाठी तरी मी वासाने उठतो. पोहे ते मी टेस्ट करून बघितले, पोहे एक नंबर होते. जर तुम्ही विनयमध्ये येत असाल तर एकदा पोहे पण तुम्ही नक्कीच ट्राय करा, कारण मला पर्सनली ते आवडले मिसळपेक्षा तरी. आता आपण कुठे चाललोय भाई? आता आपण चाललो एक खूप जुनं 1923-24 मधलं एक दुकान आहे, फुटाणेबाई पेढेवाले. हो, खूप जुनं दुकान आहे. त्याच्यामध्ये ताजे पेढे भेटतात, ताजे मावा पेढे. ते स्वतः घरी शॉप मध्ये बनवतात, समोरासमोर आपल्याला दाखवतात बनवून. अच्छा, ते पार्सल पण करतात. कडक भाई तर कडक. आपण एकदा टेस्ट करूया. 100% टेस्ट झालं पाहिजे. थोड्या वेळापूर्वी जे बोललो की एक इथे फेमस पेढ्यांचं दुकान आहे, त्या दुकानाचं नाव आहे फुटाणेबाईंचे मिठाईचे दुकान. 1901 पासूनचं दुकान आहे, जवळजवळ शतक पूर्ण केलेली आहे बापरे. त्या दुकानाने. आपण जाऊया, आपल्याला बघायला भेटेल वेगवेगळ्या प्रकारची जे पेढे आहेत, काही मिठाई आहेत अजून, त्या ताज्या बनवल्या जातात इथे, स्पेशली मावा पेढे. चला जाऊया आतमध्ये. तुम्ही बघताय ते सगळे फुटाणे वगैरे आहेत या साईड. कसे आहेत 100 ग्रॅम? 80 रुपये. आपण बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या जुन्या ज्या आपल्या पारंपरिक मराठ्या हे आहेत, बत्ताशे आहेत इथे लावलेले. ही खरं तर गुढीपाडव्याची पूर्व तयारी असं म्हणता येईल. बोलू शकतो. इथे लाडू आहेत, शेव आहे, हे बघा इथे फुटाणे आहेत. हो, ते ॲक्च्युअल नाव आहे फुटाणेबाईंचं दुकान, त्यामुळे इथे फुटाणे आहेतच. आणि इथे त्यांच्याकडे जी स्पेशालिटी आहे मावा पेढ्यांची, ते आपण आता बघूया. आपण मावा पेढे, काका आम्हाला तुमची जी स्पेशालिटी आहे मावा पेढे ते आम्हाला दाखवा ना. हा खरोखर फ्रेश मावा आहे, आणि हे इकडेच करतात आणि इकडे लगेच ते बनवून पॅक करून देतात. असं नाही की 1 दिवसापूर्वीचा आहे किंवा 2 दिवसापूर्वीचा आहे. ताजा तुम्हाला इथे हा माल फ्रेश मिळतो. हे काका स्वतः बनवतात. सो आपल्याकडे आहे ही त्यांची मावा मिठाई. मावा पेढा सहजासहजी तुटतोय, सहजासहजी. चावायची पण गरज नाही. आपलं जे टाळू आहे ना, आपल्याकडे काका अजून काय दुसरं तरी आहे? पण कुस्करल्या जात आहे. सुपर फ्रेश गाइस, सुपर फ्रेश. मीडियम गोड आहे पण हो हो, अति गोड नाही. आणि ही जी मिठाई पेढा मी खाल्लाय ना, लिटरली असं वाटतंय की आता मी गणपतीसाठी उभा आहे. हे बघ, काकांनी आता बनवलेला दुधी हलवा आहे, वाव. फ्रेश आहे. दुधी हलवा आहे आणि पेढे, ह्या ज्या गोष्टी त्यांच्या काकांकडे फेमस आहेत. हे ताज्याच्या ताज्या आहे बघा, आपल्या समोर त्यांनी करून ठेवलेलं आहे. इथे तुम्हाला कधीच हे भेटणार नाही. एकदम फ्रेश. आणि शॉप तुम्ही जर बघाल ना, एकदम एस्थेटिक ठेवलेलं आहे. काहीच नवीन असं रेनोव्हेशन नाही आहे. आतमध्ये या काकी आहे, त्यांचं किचन आहे आतमध्ये. हे दुधीचं बोललात ना? दुधी हलवा आहे. दुधी हलवा आहे. सो दुधी हलवा आपण इथे ट्राय करतोय. काका हे मेन्यू जे आहेत तेवढेच आहेत ना आपल्याकडे? तेवढेच मिळतात ना? दुधी हलवा जो पेढे आहे, मोदक, बर्फी, नारळी पाक, मेसूर, मिक्स मिठाई आहे, बेसन लाडू आहे, बत्तासे आहे, साखर फुटाणे आणि भाजणीची चकली आहे. सो या पदार्थ इथे मिळतात सगळे, मिठाई वगैरे.
हो 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 खूप छान आहे, खूप मला खूप आवडलं. छान आहे बघा. खूप छान आहे, खूपच छान आहे. काकांना इज्जत. हे तुम्ही कसं बांधील की विकता? भाई कडक आयुष्यपत काय लागतं बाई. दुधीचा हलवा मी फर्स्ट टाइम खाल्ला आणि ऐकला पण फर्स्ट टाइम आहे. हे आता जे पेढे बघितले ते आपण 80 रुपये 100 ग्रॅम आहे आणि दुधी हलवा हा 700 रुपये किलो आहे. अशी जी दुकानं आहेत ऍक्च्युअल मध्ये ती खूप कमी क्वचित दुकानं अशी बघायला भेटतात. 100% पुन्हा याच्यात बघा त्यांनी खूप साधं दुकान म्हटलं ना, म्हणजे ते एक प्रकारचं घरच आहे त्यांचं. खूप हो. साध्या प्रकारे त्यांचं त्यांनी हे खूप केलेलं आहे. साधं ठेवले. कांट बिलीव्ह गाईज, कांट बिलीव्ह. म्हणजे लिटरली एवढ्या डोळ्याच्या समोर आपल्याला मिठाई 80 किती झाले बनवून काका? मिळते. सो ती मिठाई घेणं हा वेगळा पार्ट राहिला, पण ते गोष्ट म्हणजे बघायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भाई लिटरली समोरासमोर मिठाई म्हणजे अशी तर बनतेच, केले हा काका? पण असं प्रत्येक वेळी ती बनवून देणं नॉट इझी ब्रो. खूप कष्टाने केलेलं सगळं वरती आणलेलं काम आहे. तर म्हणजे किती दिवस आपण हा राहू शकतो? एक 4 दिवस. 4 दिवस. हो. फ्रीजर मध्ये म्हणजे फ्रीज मध्ये आणखीन 2 दिवस जास्त राहील. त्याच्यामध्ये 1 आठवड्यापर्यंत राहू शकता. हो. ह्याची जी चव आहे ना, मी हलवा परत घेतला. परत का घेतो हलवा? कारण की याची जी चव आहे ना, ती खरोखर म्हणजे आपण घरी बनवणार तशाच प्रकारची चव, म्हणजे परत खावंसं वाटतं. ॲक्च्युली मी दुधी हलवा किंवा गाजर हलवा बाहेर जे शॉपमध्ये भेटतात त्याची चव आणि घरातल्याने बनवलेली जी चव असते ती खूप वेगळी असते. तेव्हा त्या पण काकी बनवतात त्या काकी. ही जी चव आहे ना ती कुठेच भेटणार नाही. तुम्ही कधी गिरगावला जर आलात तर कुठे बाईंचे मिठाईचे दुकान, या दुकानाला भेट द्याच आणि तुम्ही या मावा पेढे आणि यांचा जो दुधी हलवा आहे तो एकदा टेस्ट कराच. बाई मी माझं नशीब समजतो की मला आत्ताच्या काळामध्ये हे एवढं जुनं दुकान मला एक्सपिरियन्स घेता येतो त्या गोष्टीचा. सो मला लकी मानतो मी. आणि आपल्या चॅनलवरती येतं आहे याच्याहून मोठी गोष्ट नाही आहे, कारण आपण पण या चॅनलसाठी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे, इथपर्यंत आणलेलं आहे. सो मला पण खूप भारी वाटतंय की किती भाई झाले? एवढं 70 ना? जुनं दुकान. 80 केल्या. So, बरेचसे गिरगावकर मंडळी आहेत, मुंबईकर्स, ते इथे त्यांनी त्याचा आनंद घेतला असावा. भाई थँक्यू सो मच हा एक्सपिरियन्स दिल्याबद्दल. हे बघ आता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी प्रकार शेअर करतोय. कारण का एक काय म्हणतात ते मराठी माणसाला आपण मदत नाही करणार कोण करणार. बच्ची, हे जर तुम्हाला देखील माहित नसेल तर मग तुम्हाला इथे आलं पाहिजे, कारण मला हे कोणी सजेस्ट केलं नव्हतं. फुटाणे बाईंची मिठाई म्हणून नाव पण युनिक आहे. सुरुवातीला हसायला येईल, बट कष्ट आहेत त्या नावामागे. आणि आत्ताच्या काळामध्ये तेवढं जपणं बाय भल्यांची सुट्टी होऊन जाते काय भाई. हो हो. आजच्या एपिसोड मधला आहे ना भाई, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हाच वाटला. आता पुढे माहित नाही काय काय होणार आहे, अजून टाइम बाकी आहे. 7:45 झाले. तुम्ही जर बघाल ना तर समोर एक संडू दुग्ध मंदिर हॉटेल आहे, तिकडे पण आपल्याला जायचं प्रकाश हॉटेल कुठे होतं, आहे? पण ते बंद झालंय भाई. जवळजवळ गिरगावचा अर्धा एक छोटूसा पार्ट आम्ही फिरून आता येऊन पोहोचतोय अशा एका हॉटेलमध्ये, जिथे लिटरली उपवासाचे पदार्थ जे आहेत ते भाई याचे क्रेझी लोक आहेत इकडे. म्हणजे लिटरली ते जर बघितलं ना, सगळे बरेच जण बसलेले आहेत, तर प्रत्येक टेबलावरती ना उपवासाचे पदार्थ ते आवडीने खातात. म्हणजे या हॉटेलमध्ये ते पदार्थ जास्त विकले जातात. सो ते म्हणजे प्रकाश दुग्ध मंदिर. सो हे गिरगाव मधलं फेमस हॉटेल आहे. ते बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात, थालीपीठ, कैरी पन्ने, पियुष आपला मराठमोळा जो पेय आहे ओरिजिनल आहे इथलं, असं काही म्हणतात. जेवढ्या पण उपवासाच्या गोष्टी खाल्ल्या जातात त्या सगळ्या मिळतात इथे. हालाकी मला उपवास मी कधी आयुष्यात ठेवला नाही. मला वाटतं तुम्ही अजिंक्यला बघाल तर त्याने पण कधी उपवास ठेवला नसावा. नाही मी पकडतो ना, असं ना, मी उपवास पकडतो, पण तरी फक्त माझी अंगारकी संकष्टी असते. फक्त गणपतीला खुश ठेवण्यासाठी मी अंगारकी पकडतो. माझा आणि उपवासाला काही संबंध नाही. देख रहे हो दोस्तों, मतलब इसके पीछे भी उसका षड्यंत्र है गणपति को खुश करने का. इसलिए अपना ऐसा नहीं है, अपना भाई जो है सीधा स्ट्रेट फॉरवर्ड विषय. तर इथे बऱ्याच जणांनी साबुदाणा वडे घेतलेले आहेत. इथे तुम्ही जर बघाल ना, काकांनी पण इथे साबुदाणा वडा घेतलेला आहे. काका कसं आहे? मस्त, एक नंबर, छान आहे ना. सो इथे छान अशी प्रतिमा पण लावली आहे. हा त्यांचा किचन आहे. किचन एकदम फ्रेश आहे ना. असं गावच्या कुठल्या एका छोट्याशा कॅन्टीन मध्ये बसलोय, तिथे बाहेर एसटी थांबली आहे. सो तशी इथली वाईब वाटते. आणि आपला पहिला मेन्यू आलेला आहे जो की साबुदाणा वडा आहे. हो ये
तू कधी खाल्लाय की पहिल्यांदा? नाही मी खाल्लंय. मी दादरला ते प्रकाश हॉटेल आहे यांचं ऍक्च्युअल ते मी अच्छा. आवर्जून साबुदाणा वडा खायला येतो. यांच्यासारखा साबुदाणा वडा कुठेच भेटत नाही. हो. तुम्ही कधी आलात दादरला या किंवा गिरगावला या, प्रकाशमध्ये आवर्जून या. यांचा साबुदाणा अप्रतिमच आहे. म्हणजे फराळाचे सगळे जे पदार्थ आहेत उपवासाचे ते अप्रतिमच आहेत. कधीही ट्राय करा. आता तुम्ही इकडेच बघा ना, आता त्याचं ते साबुदाणा वडाचं स्ट्रक्चर आहे त्याचं बघा. साबुदाणे जेवढे साबुदाणे तेवढे त्यांनी शेंगदाणे पण टाकले. आणि आतमध्ये बघा मी आता खोलून दाखवतो आणि गरमागरम आहे. आपण एकाने बघा प्रतिम स्ट्रक्चर दिलेलं आहे. मस्त मिरची आहे, जिरं टाकलेलं आहे, बटाटा क्वचित आहे, शेंगदाण्याचा कूट आहे. अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. म्हणजे ती खाण्याची ऍक्च्युअल मध्ये आहे ना ती म्हणजे तुम्हाला कळतंय का मित्रांनो, आता भाई आहे ना थोड्या दिवसात त्याची नोकरी सोडून माझं मार्केट खाणार आहे. केवढ्या लेवलला समजतोय तो. बेसिक गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि जो वडा आहे ना, वडा साबुदाणा वडा, त्याची साईज बघा. ही त्याची साईज आहे. पियुष आलेला आहे भाई. ओरिजिनली ट्रेडमार्क असतो ओरिजिनल. अच्छा. पियुष म्हटलं की प्रकाश आठवतच आठवतो. हो. म्हणजे माझं मत आहे, मी जेव्हा दादरला जातो किंवा गिरगावला येतो तेव्हा मी आवर्जून पियुष हे प्रकाशचं मिस करतच नाही. प्रकाश आणि पंचीकर हे दोन माझे ठरलेले आहेत की तिथे मी पियुष हे सोडतच नाही. आणि लालबाग मधलं लाडू सम्राट त्याच्या घरासमोरच आहे. घरातून दिसतं लाडू सम्राट. तर लालबागचा पण व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. तिथे 100% अजिंक्य आणि सिद्धेश असणारच आहे. आज ऍक्च्युली सिद्धेश नाही आपल्यासोबत, तो पण असता. नाही मला तर ते पण भरपूर आहे. मी एकदा चुकून मागून पियुष प्यायला होतो, ते पण गिरगावमध्ये. तेव्हापासून पियुष मला कळालं की नक्की हा पदार्थ काय. तर हा लस्सी टाईपच हा विषय, पण ह्याच्यामध्ये वेगळे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात. केसर असेल, हे कशाने बनवतात? दही. आणि खूप गोड असतं हे. ऍक्च्युली हा श्रीखंडाचाच प्रकार आहे. श्रीखंडाला थोडंसं श्रीखंड खट्ट आहे, हे थोडंसं लिक्विड मध्ये केलं जातं म्हणून याला पियुष म्हणतात. पण याची जी ओरिजिनली जे इंट्रोड्यूस केलंय ना ते प्रकाशनीच केलेलं. साबुदाणा वडा आपण घेतलेला आहे 1 प्लेट. त्याच्यामध्ये 2 वडे येतात, साबुदाणा वडा आणि खोबऱ्याची चटणी येते इकडे. आणि 100 रुपयाची प्राईज आहे. सो पहिले चटणी ट्राय करून बघूया आपण. खोबऱ्याची चटणी आहे, पण चटणी मात्र टेस्टी आहे. साबुदाणा प्रॉपरली पूर्ण स्मॅश झालेला तुम्ही बघा आतमध्ये. म्हणजे किंचितच त्याचे जे तुकडे आहेत ना ते थोडेफार असे जाडसर दिसत असतील. विषय काय आहे ना मित्रांनो की मी उपवास कधी धरला नाही, त्याच्यामुळे उपवासाचे पदार्थ पण माझ्या नशिबी कधी आले नाही. त्याच्यामुळे काही जरा मला पचनही जात नाहीये उपवासाचे पदार्थ. ठीक आहे. वरचं जे आवरण आहे ना ते लिटरली छान आहे, कुरकुरीत आहे. गोड वगैरे नाहीये, थोडंसं असं तिखट आहे, मिरचट लागतंय आणि बेस्ट आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे पण लागतात. पण चटणीसोबत ट्राय करूया. चटणीसोबत ऑब्विसली चांगलंच लागेल. चटणीसोबत खाल्लं याची वाईफ थोडीशी अजून वाढते. तो चांगला हा पदार्थ मला ओके वाटला. पण जे उपवासवाले मंडळी आहे तो त्यांच्या जवळचा पदार्थ असेल. आणि भाई कधी न खाल्लेली फराळी मिसळ. हो भाई साहेब, तुम्ही बघताय त्याच्यामध्ये प्रॉपर फराळी चिवडा टाकलेला आहे, जो की मला आवडतो पर्सनली. म्हणजे असं वेगळा उचलून खायला आवडतो हा चिवडा मला. की कसं असतं ते मी आज बघितलं. फराळी मिसळ त्याच्यामध्ये पण मे बी हीच चटणी आहे असं वाटतंय मला. ट्राय करूया आपण. त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे भाई. सो उपवासाचा विषय. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत आणि वरतून जे काही आपला जो फरसाण असतो तो. लिटरली तुम्हाला सांगू हे फरसाण गोड आहे, पण ही जी चटणी आहे ना त्याच्यामुळे जसं आधा ना तो मिसळसारखाच येतो. म्हणजे असं एकदम फरसाण गोड आहे म्हणून मिसळ पण गोड लागते असा भाग नाही आहे. तिला प्रॉपर मिसळचा टच वाटतोय त्या चटणीमुळे. बेस्ट आहे, पण हे माझ्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे मला थोडंसं असं ओकेच वाटतंय. पियुष ऑथेंटिक विषय इथला. पियुष ट्राय करू. मा कसं काय बाई, हे जेवढं पण आता खाल्लंय ना त्याचं काय बोलतात भरपाई याने करून दिलेले मला. म्हणजे सॅटिस्फॅक्शन लेवल काय असतं ना ते मला हे पिल्याने आलेलं आहे भाई. लिटरली बाकीचे पदार्थ एक नंबर भाई. खूप गर्दी आहे त्याच्यामुळे पटकन निघायची गोळी घ्यायची आहे. पियुष आम्ही 1/2 करून घेतलेलं आहे दोघांमध्ये. कारण हे जे आहे ना हे अख्खं एवढं ग्लास येतं. कसं वाटलं तुला खाऊन? जबरदस्त भाई, नादखुळा. साबुदाणा वडा म्हटलं ना प्रकाशच आढळतो. अजून मी वारंवार सांगतोय प्रकाश सारखा साबुदाणा नाही भेटत. हे मिमगन भेटलेलं आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी पण म्हटलं. आज परफेक्ट प्रकाश मध्ये आलेलो आहे. आता तुम्ही जर दादरचा ब्लॉग बघितला ना बाई माझी फसगत झाली होती.
ओरिजिनल प्रकाश सोडून मी भलत्याच प्रकाशकडे गेलो होतो. तुम्ही जर तो दादरचा ब्लॉग बघितला असेल तर नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा वरती देतो. आणि लिटरली असं कोणत्याच हॉटेलमध्ये तुम्हाला दिसणार नाही. जी आपली मराठमोळी जी जागा आहे जसं लालबाग आहे, दादर आहे, गिरगाव आहे, अजून इतर ठिकाणी हळूहळू आपण सगळं एक्सप्लोर करू. पण अशा ठिकाणी तुम्हाला जे स्टाफ आहे ना इकडचा, एवढे ते लोक सकाळपासून करतात काम. पण लिटरली त्यांचं जी डोक्यावरची टोपी आहे ना ती तशीच आहे एकदम आपला जसं बोलतात ना मराठी बाणा तसंच एकदम ताट आहे डोक्यावरती, ना कशी हल्लेली आहे, वाकडी झालेली आहे. सो इथे या टाईपची अशी 3-4 हॉटेल्स आहेत जसं की प्रकाश आहे, सुजाता आहे, परत पणशीकर आहे. तर मी त्याला विचारलं अजिंक्यला की सुजाता आणि पणशीकरचं काय करायचं आहे म्हणून. तर तो बोला की तिथे पण असेच पदार्थ मिळतात, बट ते आपण नंतर कधीतरी ट्राय करू जेव्हा आपला दुसरा-तिसरा पार्ट असेल ना व्हिडिओचा तेव्हा तिथे जाऊ. काय बोलतो बच्ची? तो उस टाइम उधर जाएंगे, लेकिन अभी फिलहाल तो प्रकाश केला आहे, मजा आ गेलाय. वाय खतरनाक विषय, टॉपचा विषय. जरी उपवासाचे पदार्थ असले तरी वाईट तर देतात. पण कधी समजा असं तुम्हाला वाटलं की बाई आता हेवी खायची नाही आहे एवढी गरज, हलका फुलका, दिस इज द बेस्ट ऑप्शन. बाकी तुम्ही ज्यांच्याकडे बघाल ना सगळ्या गोष्टी मिळतात इथे. फरसाण वगैरे मिळतं. उपवासाचंच आहे सगळं मला असं पर्सनली वाटतंय. मंदरबाई लय खोटारडे अरे सांगतात ना मी टेस्ट करणार. आता पण साबुदाणा वर्गातले 2 फक्त साबुदाणे उचलले आणि तोंडात टाकले असे आहेत. तो दोस्तों मेरी पोल खुल चुकी आहे. फूड ब्लॉगच्या चालत्या सिरीज मध्ये माझी सगळी पोल भावाने आत्ताच खोललेली आहे. कारण सगळे पदार्थ कसे खाणार ना बाय. पेट आहे, पेटारा तोडी, हे पेटारा एक घुमताय. सो आता आपण चाललोय आणि ही आपल्या आहे तिथे लालबागच्या राजाचं दर्शन होतं. उठून सुटून लालबाग वाले आले गणपतीवरती. चाललोय आपण आता आपल्या मे बी 3rd लोकेशन वरती. सो रात्रीचे बरोबर 8:45 झालेले आहेत आणि आता आपण म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुखसागर आणि मनोहर या 2 गोष्टी सांगितल्या होत्या पावभाजीसाठी स्पेशली. आपण कोणत्या रोडला आहोत? इकडे समोरच्या साईडला गिरगाव चौपाटी आहे त्या साईडला आहोत. आणि भाई इकडे मी बघतोय ना सुखसागर वाल्यांचे 3 आउटलेट्स आहेत. मा कसम हे बघा समोर एक त्या साईडला तिकडे, एक या साईडला इकडे आणि एक या साईडला इकडे. समोर या साईडला गिरगाव चौपाटी आहे बघताय तुम्ही आणि आपल्याला जायचंय त्या साईडला. काय बोलतोय? अर्धा तास. ओ मा कसम वेटिंग, आई शपथ, बाबा द गणपत. अर्धा तास वेटिंग आहे. So, इथे बरेच लोक वेटिंग वरती आहे का तर फक्त पावभाजी खायचे. हे पावभाजीसाठी स्पेशल आहे. पावभाजी डोसा, पावभाजी डोसा या सगळ्या गोष्टीसाठी फेमस आहे. अंबर फायनली आलेला आहे भाई आपला. तो हा त्यांचा मेन्यू आहे. ते साऊथ इंडियन आहे. ते पावभाजी आहे. पावभाजीमध्ये पण 7-8 प्रकार आहेत. सँडविचेस आहेत. आपण पावभाजी देते दोस्तो की मुझे बोला गयेला आहे. इथे पावभाजी चांगली मिळते. तरी इथे बसायला तुम्ही जर बघितलं तर बराचसा स्पेस आहे. म्हणजे कमतरता नाही आहे, बराच मोठा स्पेस आहे इथे. आणि खाली पण सेम आहे. इथे रेग्युलर पावभाजी आहे. 220 रुपयाची ही पावभाजी आहे. त्याच्यामध्ये 2 पाव आणि पावभाजी, कांदा, लिंबू. ट्राय करूया. 2 पाव दिलेले आहेत चांगले शेकवून तव्यावरती बटर मध्ये. आता पावभाजी म्हटल्यावरती कांदा येणार नाही असं होऊच नाही शकत. प्लस लिंबू. हा चम्मच घ्यायचा एक. ही प्रोसेस आहे. ती केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये मजा येणार नाही. नाहीतर घ्याल पाव आणि तुकडा तोडून लगेच स्टार्ट व्हाल. तसं नसतं. त्याचं पण एक काहीतरी शास्त्र असतं. त्याचं एक शास्त्र असतं. लेट्स हॅव टेक अ फर्स्ट बाईट गाईज. टेस्टी आहे. मसाले फ्लेवरफुल आहेत. एकदम प्रॉपर लागतात मसाले. पावभाजीची कन्सिस्टन्सी प्रॉपर आहे. म्हणजे जास्त पण पातळ नाहीये. काय ठिकाणी आहे ना पूर्ण स्मॅश असते. पण त्याची किंमत जी आहे 220 रुपये किंमत त्याची जरा वर्थ नाही वाटली. 60-70 असते तरी चाललं असतं. आता हॉटेलमध्ये बसलोय ते पण विसरायला नको बरोबर ना. आणि ते पण मुंबई साईडला बसलोय भाई गिरगाव चौपाटीच्या बाजूला. तर ते पण असू शकतं. बरोबर आहे. मंदार जे बोलतोय खरोखर बरोबर आहे. पावभाजी ठीक आहे म्हणजे 1 टाइम खाण्यासारखी आहे. कसं आहे ते नावात ब्रँड झालंय त्यामुळे थोडंफार ऍक्च्युली फरक पडतो. आता राजू सँडविच ओपेरा हाऊस लेट्स गो. राजू सँडविच म्हणून एक आहे आणि एक पाटील ज्यूस सेंटर आहे. हे आपले शेवटचे 2 स्पॉट्स आहेत राहिलेले गिरगाव मधले. गिरगाव मध्ये असं जर बघायला गेलं तर आपलं भरपूर काय काय राहून गेलेलं आहे. 25,000 आपले सबस्क्रायबर्स झालेले आहेत. त्यासाठी खास करून तुमचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की तुम्ही माझ्यासारख्या मुलाला समजून घेतलेलं आतापर्यंत. सो मी त्यासाठी खुश आहे. 25,000 हे आकडे कमी होतील वाढतील याच्याशी मला घंट्याचा काही संबंध नाहीये. पण मी इथपर्यंत चांगली माणसं जोडली हे माझ्यासाठी भरपूर महत्वाचं आहे. भैया चीज टोस्ट ग्रिल आहे. ओके चीज चिली टोस्ट त्या सँडविचचं नाव आहे. मगाशी मी मे बी वेगळं बोललो असेल काहीतरी.
65 रुपीजचं एक सँडविच आहे. मीडियम साईज आहे त्याची, जास्त मोठा नाही आहे. जे आपण नॉर्मल सँडविच घेतो, मसाला सँडविच, टोस्ट सँडविच घेतो आपण, तसंच आहे. त्यांनी टोस्ट करून दिलेलं आहे, वरतून शेव वगैरे टाकलेले. बाकी जर तुम्ही आतमध्ये बघाल ना, त्याच्या चीज टाकलेलं आहे आणि कॅप्सिकम्स वगैरे आहेत. त्यामध्ये चीज टाकलंय, चीजचा छान फ्लेवर येतोय. वरतून ते स्पायसेस पण टाकलेले आहेत. आई शपथ, वरतून ते स्पायसेस पण टाकलेले आहेत, ते सुद्धा लागतात. पण काय विषय आहे ना, सुका सुका झालंय खूप. तो नाही आवडलं मला तेवढं खास, कारण जे चीज आहे ना ते खूप असं ड्राय लागतंय. सो नाही. आता शेवट आपण पाटील ज्यूस करेंगे. पाटील बोलते सबको बोलते आमिरी जान 1965 पासून आहे. सो इथे काय स्पेशल आहे ते विचारूया. काय घ्यायचं, मोकटेल घ्यायचं की काय घ्यायचं? शेक में अपना बेल बॉटम. बेल बॉटम. हे 230 रुपयाचं आहे. जर बघाल ना, बराच सारा ऐवज बोलू शकतो आपण. स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरी आहे, Blackberry आईस्क्रीम आहे, ब्लॅकबेरी आहे, सगळं काजू बदाम पिस्ता. पूर्ण लोडेड ग्लास आहे भाई, फुल लोडेड ग्लास आहे. तुम्ही जर बघाल ना अख्खा. पण खरं सांगू का, म्हणजे ऍक्च्युली इकडे पेनं वेगळं आहे, हा प्रकार स्ट्रॉबेरीचा प्रकार, हा आईस्क्रीमचा प्रकार इकडे खाणं वेगळं आहे, महाबळेश्वरला खाणं वेगळं आहे. ओके. कारण जी इकडची ओरिजिनॅलिटी आहे ना, ती इथे काहीच नाही आहे. हो, ते त्यांच्यासारखं करून देत आहेत, पण होत नाही त्यांच्यानी. पण आता आपण मुंबईमध्ये आहोत ना, सो आपण हा प्रकार आहे तो खाऊन बघूया. भाई क्या नाम बोले? बेल बॉटम. तुम्ही ते आलात तर बेल बॉटम बोलायचं. हे कपड्यांमध्ये पण येतं लेडीजच्या. बेल बॉटम देव. सो ट्राय करूया. अजिंक्यने त्याचं सांगितलं, त्याला जे काय सांगायचं होतं ते. पण मेन मालक चॅनलचा इकडे आहे, त्याला विचारा, त्याचा ऐका. ये तो कभी कभार आएंगे मेहमान जो है, परमानेंट तो मैं ही हूँ, मेरे को तुमको देखने का लाला. हा जो बोललाय ना, खरं तर ब्लॉग याची मम्मी बघते. काकी नमस्कार. नाहीतर मी हे काय आहे मित्रांनो, हे तुम्हाला गिरगाव मध्ये अशी गोष्ट मिळणं हे बाप आहे. हे ते त्याच्यासारखं नाहीये 200 रुपये घालून आपण घेतलं ते पावभाजी की काहीतरी, आणि आतमध्ये तर कंटिन्यू माहोल आहे. त्याच्यात जे काय टाकलंय ना, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, मी आयुष्यात असले प्रकार काय कधी खाल्ले ना. पण हे जे काय आहे ना, वन साइड आहे भाई, एक नंबर आहे. तुम्हाला जर वाटतंय मी याच्यावर खर्च करून हे खाऊ शकतो आणि पाडव्याला आलात तर भर दुपारी उन्हामध्ये हा रिफ्रेशमेंट प्रकार आहे, ठीक आहे, हे सांगता नाही येत तुला, तर त्याच्यासाठी हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन राहील. सो मित्रांनो, आपण आज गिरगावचा फूड ब्लॉग केला. बरेच दिवस माझी इच्छा होती की भाई गिरगावचा फूड ब्लॉग करायची, तर तो आज फायनली झालेला आहे. आज अजिंक्य आपल्या सोबत आला वेळात वेळ काढून द्यायसाठी. धन्यवाद भाऊ. धन्यवाद मंदार भाईंचे, अरे. की आम्हाला सतत आठवण काढतात आमची. आणि आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप हा शुभेच्छा. पाडवा तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचा जावो, हीच आमची प्रार्थना आहे देवाकडे. आय नो की गोष्टी कव्हर नाही झाल्या, बट त्या नेक्स्ट टाइम कव्हर होतील 100%. हळूहळू होतील, एकाच व्हिडिओ मध्ये नाही होऊ शकत. होप सो तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लवकरच 2-3 दिवसांनी व्हिडिओ येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. बाय.